बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर फरार झालेला वाल्मिक कराड आता शरण आलाय। पुण्याच्या सीबीआय कार्यालयात त्यानं शरणागती पत्करली आहे। संतोष देशमुखांच्या हत्येत सहभाग नसल्याचा दावा वाल्मिकनं केलाय। वाल्मिकचा हा दावा इतरांना मात्र मान्य नाहीये। वाल्मिक कराड सीआयडी समोर शरण। नाकाबंदीनंतर वाल्मिकची शरणागती। वाल्मिकची सीआयडी कोठडीत रवानगी। फरार आरोपी वाल्मिक कराड हा स्वतःहून सीआयडी मुख्यालयात हजर झालेला आहे। त्याला सीआयडी पुणे यांनी ताब्यात घेतलेला आहे। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर फरार झालेला वाल्मिक कराड अखेर पुण्यात सीआयडीला शरण गेलाय। गेल्या 2 दिवसांपासून वाल्मिक कराड हा पुण्यात शरण येणार असल्याची माहिती होती, पण सोमवारी वाल्मिक कराडनं सीआयडी समोर शरणागती पत्करली नव्हती। तोपर्यंत सीआयडीनं त्याच्या निकटवर्तीय महिलांची चौकशी केली, शिवाय 25 जणांची झाडाझडतीही घेतली। अनेक जणांची बँक खाती गोठवल्यानंतर वाल्मिक कराड भोवतीचा फास आवळला गेला। वाल्मिक कराडनं शरण जाण्यापूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला। मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ते मी भोगायला तयार आहे। वाल्मिक कराडचा निर्दोष असल्याचा दावा संदीप क्षीरसागरांनी फेटाळून लावलाय। तुम्ही निर्दोष आहात, मग फरार का झाला असा सवाल संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित केला। महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर ह्याच्यामध्ये दोषी नसताल तर मग पहिल्या दिवशीपासून तुम्ही कशामुळे फरार झाले होते, हा माझा विषय। जर तुम्ही त्याच्यामध्ये नसताल तर पहिल्या दिवशीपासून तुम्ही त्याच्यामधून फरार का झाले होते। वाल्मिक कराडच्या शोधासाठी सीआयडीनं वेगवेगळ्या पद्धती वापरल्या, त्यामुळे वाल्मिक कराड शरण आल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला। गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही। कोणालाही या ठिकाणी अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही, खंडणी मागता येणार नाही। या दृष्टीने तपास अतिशय गतिशील केलेला आहे आणि त्यामुळेच आज त्यांना त्या ठिकाणी शरणागती पत्करावी लागली आहे। वाल्मिक कराड आणखी काही दिवस फरार राहिला असता तर त्याची संपत्ती जप्त झाली असती, त्यामुळेच नाईलाजानं वाल्मिक शरण गेल्याचं सुरेश धस यांनी सांगितलंय। देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी घेतलेल्या स्टेप्समुळेच त्याच्या स्वतःच्या गर्दन म्हणजे गळ्यापर्यंत ज्यावेळेस फास आवळला त्यावेळेस ते स्वतःहून सरेंडर झाले। फार काही खुशीने सरेंडर झालेले नाहीत। पोलीस जवळपास त्यांच्यापर्यंत पोहोचली होती, त्यांना उचलणारच होती, परंतु मग झाकायचं आपलं आबरू जायचे नको, उचलून नेलं म्हणून त्यांनी हा कांगावा केला। वाल्मिक कराडला फक्त खंडणीच्या गुन्ह्याखाली अटक नको तर त्याला मोक्का लावण्याची मागणी संभाजीराजे छत्रपतींनी केली आहे। हे जे 7 आरोपी जे आहेत ज्यांच्यावर मोक्का तर लागणारच, पण हा त्यांचा मोरक्या आहे आणि मोरक्या असल्यामुळे नुसतं खंडणीच्या गुन्ह्यावर तो अटक होऊन चालणार नाही, तर त्याच्यावर मोका सुद्धा लावणं तितकंच महत्वाचं आहे। ह्याच्यावर सुद्धा मुख्यमंत्री महोदय काय बोलणार आहेत यांनी सविस्तर पद्धतीने आम्हाला सांगावं। नुसतं खंडणीच्या गुन्ह्यात नोंद केला आणि उद्या परत काय म्हणतात त्याला बेल घेऊन जामीन घेऊन बाहेर पडणार, हा खेळखंडोबा आम्ही काय बघून घेणार नाही। वाल्मिक कराडवर पवनचक्की कंपनीकडून खंडणी मागितल्याचा गुन्हा आहे। सीआयडी आता वाल्मिकला संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। पुण्याहून निलेश खरमरेसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।